नमस्कार. सोमवार 29 जून रोजी वटसावित्री पौर्णिमा असणार आहे. त्या दिवशी दिवसभरात कधीही वडाच्या मुळाशी टाका ही एक वस्तू, मिळेल सुख, धनसंपत्ती आणि यश आणि कीर्ती. समस्या दूर होतील आणि पतीचे आयुष्य वाढेल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला वडाच्या मुळाशी आवर्जून टाकायची आहे? दिवसभरामध्ये कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे? सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम वटवृक्षाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. तर लवकरच सौभाग्याचा सण ज्येष्ठी पौर्णिमा ज्याला आपण म्हणतो आणि वटसावित्री पौर्णिमा म्हणतो, तो सण येत आहे आणि खूप महत्त्वाचा हा सण आहे. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील हा इतका महत्त्वाचा सण आहे की या दिवशी तुम्ही पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि दीर्घायुष्य वाढते, पतीचे दीर्घायुष्य वाढते, मुलाबाळांची देखील वाढते. कारण वड हा दीर्घायुष्य मानला जातो. त्याच्या पारंब्या ह्या जसजशा वाढत जातात त्याचप्रमाणे आपल्या पतीला, मुलांना, मुलींना सुख शांती मिळावे यासाठी प्रत्येक स्त्रिया प्रार्थना करतात. विशेषतः हा सण सौभाग्यप्राप्तीसाठी जास्त महत्त्वाचा आहे. सौभाग्य रक्षण आणि सौभाग्यप्राप्ती त्यासोबतच तुमच्या पतीच्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येऊ नये यासाठी देखील तुम्हाला या दिवशी अत्यंत महत्त्वाचे काही काम करायचे असतात. ज्येष्ठ महिना आला की आपल्या सगळ्यांच्या मनात एकच विचार असतो, खूप उत्साह असतो. कारण या काळात येते ती प्रत्येक सुवासिनीच्या मनाच्या अत्यंत जवळ असलेली पवित्र आणि श्रद्धेने भरलेले हे वटसावित्री व्रत. या दिवशी आपण सगळेच अगदी छान नटून थटून पारंपरिक वेशभूषा करून 16 शृंगार करून वडाच्या झाडाची विधिवत पूजा करत असतो आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या सुखी संसारासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी आपण मनापासून उपवास करतो, प्रार्थना करतो. पण मैत्रिणींनो, मला सांगा, वटसावित्री म्हणजे फक्त उपवास करणे, नटणे आणि वडाला सूत गुंडाळणे एवढंच आहे का? नक्कीच असे नाही आहे. तर या व्रताच्या मागे केवळ धार्मिकच कर्मकांड नाही, तर एक खूप मोठी आध्यात्मिक शक्ती, एक रहस्यमय गुपित दडलेले आहे. वडाचा वृक्ष जसा विशाल, मजबूत आणि अनेक संकटांना ठाम उभा राहतो, तसेच आपले वैवाहिक जीवन देखील मजबूत आणि अढळ राहावे, ही यामागची कथा आहे, ही यामागची सांगता आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आजकालच्या धावपळीच्या युगात जेव्हा संसार लहान सहान गोष्टीवरून आपल्या घरामध्ये, संसारामध्ये वादविवाद होत असतात, गैरसमज वाढतात, क्षुल्लक कारणावरून भांडणे होतात, तेव्हा या वटसावित्रीच्या दिवशी आपण कोणते असे विशेष उपाय करू शकतो, ज्या उपायामुळे पतीच्या आयुष्यात धनसमृद्धी आणि यश, कीर्ती, समाधान प्राप्त होणार आहे. आणि वडाच्या झाडाच्या मुळाशी अशी नेमकी कोणती वस्तू टाकायची आहे जी आपल्या नात्यातील कटुता आणि वाईट विचार कुठलेही असो ते दूर करून प्रेम कसं वाढवायचं आहे, हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अशी संधी पुन्हा नाही आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि हा उपाय केल्यानंतर नक्कीच तुमच्या संसारामध्ये तुमचं नशीब उजळणार आहे आणि संसारामध्ये धनसंपत्ती, सुखप्राप्ती होणार, समस्या तुमच्या आयुष्यातील सर्व दूर होणार, पतीचे आयुष्य 100% वाढणार आहे. तुमच्या संसाराचे भाग्य बदलून टाकणारी ही वस्तू ठरणार आहे. तर मैत्रिणींनो, आजचे जग खूप बदललेले आहे. व्यस्त जीवनशैली, कामाचा ताण, आर्थिक चिंता आणि सतत मानसिक दबाव देखील असतो. तर या सगळ्यांचा परिणाम कळत नकळत आपल्या वैवाहिक जीवनावर देखील होत असतो. अनेक वेळा जोडपी बाहेरून खूप आनंदी दिसतात, परंतु मनामध्ये एकमेकांविषयी कुठेतरी नाराजगी, कुठेतरी एकमेकांविषयी असुरक्षितता असते, ताण दडलेला असतो आणि त्याबरोबरच बोलण्यात कठोरपणा येतो. छोटीशी गोष्ट मोठ्या भांडणामध्ये देखील कधीकधी बदलू शकते. काही घरांमध्ये तर पती पत्नी एकाच घरात राहूनही मनाने खूप दुरावलेले असतात. अशा वेळी आपण काय करायचे आहे, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला दिलेले सण आणि व्रत हे नात्यामध्ये पुन्हा जोडण्याचे काम करणारे असतात. आपल्या संस्कृतीत वडाच्या झाडाला केवळ एक वनस्पती मानले गेलेले नाही, तर त्याला अमरत्व, स्थैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानले गेलेले आहे. वडाच्या मुळा जशा जमिनीत खाली खोलवर पसरलेल्या असतात आणि झाडाला वादळातही, वारंवावदानातही घट्ट धरून ठेवलेले असते, तसेच आपले नातेही संसाराच्या प्रत्येक वादळामध्ये टिकून राहिले पाहिजे, यासाठी हा उपाय फायदेशीर ठरणार आहे. शास्त्रानुसार ज्या घरामध्ये सतत वादविवाद, ताणतणाव किंवा दुरावा असतो
तिथली सकारात्मक ऊर्जाही कमी होते आणि याचा थेट परिणाम पतीच्या प्रगतीवर होत असतो, त्यांच्या आरोग्यावर आणि घरातील आर्थिक समस्यांवर होत असतो. आर्थिक समस्या वारंवार येतात आणि प्रगतीचे मार्गही बंद होत असतात. म्हणूनच वटसावित्री पौर्णिमेचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा पवित्र दिवस आपल्या घरातील ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. चला तर मग बघूयात आता वटसावित्रीच्या दिवशी करायच्या अत्यंत महत्त्वाच्या उपायांबद्दल. पहिला उपाय म्हणजे कच्च्या सुताचे संरक्षण कवच. पूजा करताना आपण वडाच्या भोवती वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असतो आणि कच्चा सूत गुंडाळत असतो. काही जणी 5 तर काही जणी 7 तर काही जणी 108 प्रदक्षिणा देखील घालतात. जर शक्य असेल तर या दिवशी मनामध्ये विशेष संकल्प करून 108 प्रदक्षिणा देखील घातल्या जातात. पण प्रदक्षिणा घालताना मनामध्ये विचार काय असावा? बऱ्याचदा आपण प्रदक्षिणा घालताना आजूबाजूच्या महिलांशी गप्पा मारतो आणि घाईघाईने हा विधी उरकून घेत असतो. तसे न करता प्रदक्षिणा करत असताना मनामध्ये संकल्प ठेवायचा आहे आणि एकच शुद्ध संकल्प ठेवायचा आहे की हे वटवृक्ष राजा, माझ्या संसारातील सर्व राग, द्वेष, मतभेद, भांडणे, ताणतणाव दूर होऊ दे आणि माझ्या पतीचे रक्षण कर. त्याबरोबरच आमच्या घरातील जे प्रेम आणि दृढ विश्वास जो आहे तो वाढू दे. त्यासोबतच जसा सूत हे नात्याचे जोडणे करण्याचा प्रतीक आहे, जसे सूत ते झाडाभोवती घट्ट गुंडाळले जाते, तसेच आपल्या संसारातील तुटलेले धागे देखील पुन्हा एकत्र बांधले जातात आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी देखील प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वडाच्या झाडाचा संबंध हा बुध आणि शनी ग्रहाशी आहे. शनी ग्रहामुळे आयुष्यात तणाव आणि मानसिक थकवा हा येत असतो. तसेच बुध ग्रह कमजोर असेल तर संवादामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. जेव्हा तुम्ही मन शांत ठेवून पतीबद्दल एकदम प्रेमाची, आदराची भावना ठेवून जर प्रदक्षिणा घालत असताल, तेव्हा या ग्रहाचे दोष कमी होतात आणि नात्यामध्ये समजूतदारपणा वाढतो. आणि मनोभावे तुम्ही हे व्रत केले तर त्याचे 100% परिणाम चांगले तुम्हाला लगेचच बघायला मिळतात. तुमच्या घरामधील वातावरण एकदम सकारात्मक व्हायला सुरुवात होते. आता आपण या व्हिडिओमध्ये सर्वात मुख्य विषयाकडे वळूयात. वटसावित्रीच्या दिवशी पतीच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, धनप्राप्ती, यश, कीर्ती होण्यासाठी आणि समस्या दूर होण्यासाठी आणि पतीचे आयुष्य वाढण्यासाठी कोणती एक वस्तू तुम्हाला वडाच्या मुळाशी ठेवायची आहे. तर तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सोमवारी सकाळी लवकर उठायचे आहे. स्वच्छ स्नान करायचे आहे. 16 शृंगार करायचे आहे. जे काही तुम्ही व्यवस्थितपणे मेकअप करता ते करायचं आहे. त्यासोबतच आवर्जून शुभ रंग असलेली साडी परिधान करायची आहे. कोणता शुभ रंग आहे आणि वटसावित्री पौर्णिमेला कोणता मंत्र म्हणायचा आहे आवर्जून पतीच्या संरक्षणासाठी, तर संपूर्ण सविस्तर व्हिडिओ माझ्या मोनिका कुलकर्णी MK या चॅनलवर अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. नक्की बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तो ठरणार आहे. त्यामध्ये पूजेचे साहित्य, थोडक्यात पूजाविधी देखील सांगितलेले आहे. आवर्जून बघा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल. स्वच्छ स्नान करून सुंदर अशी एखादी साडी नेसून तुम्हाला वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेसाठी जायचे आहे. तर त्यावेळेला लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता किंवा दिवसभरामध्ये कधीही केला तरी चालेल. परंतु शुभ मुहूर्त हा सकाळी 6:30 वाजल्यापासून ते 12:30 वाजेपर्यंत आहे. पूजेचा शुभ मुहूर्त तर या वेळेमध्ये केलं तरीही उत्तम ठरेल. तर यासाठी तुम्हाला पूजा करायला जाताना एक छोट्याशा भांड्यामध्ये थोडेसे कच्चे दूध आणि गंगाजल घ्यायचे आहे किंवा मग तुम्ही एका तांब्याच्या किंवा कुठल्याही एखाद्या तांब्यामध्ये घेऊ शकता. थोडेसे शुद्ध पाणी घेतलं तरी चालेल. गंगाजल असेल तर ते देखील घ्यायचे आहे आणि कच्चे दूध टाकायचे आहे. हे एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्यांच्यासोबतच तुम्हाला थोडीशी हळद देखील घ्यायची आहे. आता काय करायचे आहे तर वडाची मुख्य पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडाच्या मुळाशी कच्चे दूध आणि गंगाजल एकत्र अर्पण करायचे आहे. तर तुम्ही जे पाणी घेऊन जाणार आहात ते दुसऱ्या तांब्यामध्ये घेऊन जा आणि एका छोट्याशा पात्रामध्ये तुम्ही कच्चे दूध आणि गंगाजल एकत्र करून अगदी थोडेसे घेऊन गेलात तरीही चालेल. सर्वप्रथम पाणी अर्पण करायचे आहे. त्यानंतर हे कच्चे दूध आणि गंगाजल अर्पण करायचे आहे. दूध अर्पण करताना मनामध्ये प्रार्थना करायची आहे की माझ्या पतीच्या आयुष्यातील सर्व अडचणी आहेत, आर्थिक समस्या आहेत, त्या दूर होऊ दे. नोकरी, उद्योग, व्यवसायामध्ये प्रगती होऊ दे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी येऊ दे. अशी प्रार्थना करून झाल्यानंतर जिथे तुम्ही दूध अर्पण केले आहे तिथली थोडीशी ओलसर माती आपल्या उजव्या हातामध्ये अनामिकेच्या बोटाने उचलून घ्यायची आहे आणि त्यात किंचित हळद मिसळायची आहे. ती माती आपल्या कपाळावर आणि गळ्यावर टिळा म्हणून लावायची आहे. यामागे शास्त्र काय आहे? कच्चे दूध आणि हळद हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. वडाच्या मुळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. असे मानले जाते की
जेव्हा तुम्ही वडाच्या मुळाशी दूध अर्पण करून तिथली माती कपाळावर लावता तेव्हा तुमच्या कुंडलीतील गुरु आणि बुध ग्रह हा मजबूत होतो. स्त्री ही घराची लक्ष्मी असते. जेव्हा घराची लक्ष्मी अशा प्रकारे पतीच्या प्रगतीसाठी श्रद्धेने उपाय करते तेव्हा पतीच्या कामातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, त्यांच्या मनात सकारात्मक विचार येतात, धनप्राप्तीचे नवीन मार्ग हे मोकळे होतात. ज्या नात्यामध्ये संवाद पूर्णपणे बंद झालेला आहे, वादविवाद होत असतील, तिथे या उपायाने नक्कीच चांगला शुभपरिणाम पाहायला मिळणार आहे. त्यानंतरचा एक सोपा उपाय आपण बघूयात. हा उपाय अतिशय फायदेशीर ठरला आहे. खूप जणांना याचा अनुभव आहे. हा उपाय नक्की करा. खूप महत्त्वाचा उपाय आहे. आता आपण बघूयात दुसरा उपाय. पूजा करताना आपण माता सावित्रीला जे सिंदूर अर्पण करत असतो ते अत्यंत पवित्र आणि ऊर्जेने भरलेले असते. पूजा संपल्यानंतर ते सिंदूर थोडेसे जपून घरी आणायचे आहे आणि हे सिंदूर केवळ सौभाग्यवतीचे प्रतीक नसून ते नात्यामधील आदर, प्रेम आणि समर्पणाचे चिन्ह आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचे आहे, जर तुमच्या पती-पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील, क्षुल्लक कारणावरून काही ना काही थोडंसं बोलण्यावरून वादविवाद होत असतील, एकमेकांविषयी आकर्षण कमी झाले असेल किंवा नात्यामध्ये एक कळत-नकळत दुरावा निर्माण झालेला असेल, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी घरी आल्यानंतर रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळी हे पवित्र सिंदूर आपल्या पतीच्या छायाचित्राला म्हणजे फोटोला हलक्या हाताने स्पर्श करावे किंवा जर शक्य असेल तर त्यांच्या उशीच्या एका कोपऱ्याला या सिंदुराचा हलकासा टिळा लावावा. हा उपाय करताना मनात अजिबात राग, द्वेष नसावा. अगदी शांत मनाने संसारात पुन्हा जुने दिवस यावेत आणि सुखसमृद्धीने संसार भरून जावा. पतीचा स्वभाव शांत व्हावा, घरातील वातावरण अगदी उत्साही, आनंदी व्हावे, सकारात्मक व्हावे, याच भावनेने हा उपाय आपल्याला करायचा आहे. अनेक स्त्रियांचा असा अनुभव आहे की या उपायामुळे स्वभावातील चिडचिड कमी होते, त्यांच्या मनातील नकारात्मकता दूर होते आणि पतीच्या भावनांचा देखील आदर स्त्रिया देखील करू लागतात. कारण भांडणे होत असतील तर दोघांकडूनही काही ना काही क्षुल्लक छोट्या मोठ्या चुका घडत असतील, त्यासुद्धा चुका घडणार नाहीत. एकमेकाविषयी प्रेम, सलोखा हा वाढणार आहे. तर येथे मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आपण देवाकडे पूजा करत असतो, मोठमोठे उपाय करत असतो, पण जर आपल्या वागण्यात बदल झाला नाही तर कोणताही उपाय हा त्याचे पूर्ण परिणाम तुम्हाला पाहायला मिळत नसतात. अनेकदा असं वाटतं की उपाय तर आपण केला, लगेच दुसऱ्या दिवशी चमत्कार होईल, पण तसं नाही. उपायाचा खरा परिणाम तुमच्या श्रद्धेने, तुम्ही विश्वासाने केलेला असेल तरच होत असतो. जर आपण वडाची पूजा करून आलो आणि घरी येऊन लगेचच पतीशी वादविवाद केले, क्षुल्लक कारणावरून काही ना काही चिडचिड जर केली, एकमेकाचा अपमान केला, तर पूजेचे सर्व सकारात्मक ऊर्जेचे जे फळ मिळणार आहे ते तिथेच नष्ट होत असते. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी या योग्य गोष्टीची आवर्जून काळजी घ्यायची आहे. तर तुम्हाला शक्यतो लवकर उठायचे आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरी उत्तम. या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करावे. स्नानाच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, गंगाजळ मिसळून स्नान करायचे आहे. यामुळे शरीर आणि मन शुद्ध होत असते. तर तुम्हाला कोणत्या रंगाची साडी परिधान करायची आहे हे सविस्तर मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तिथे जाऊन नक्की बघा. सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाणारे हे रंग आहेत, तर ते नक्की बघायचे आहेत. त्यासोबतच अगदी श्रद्धेने, मनोभावे आणि सकारात्मकतेनेच हे व्रत करा, तर निश्चितच ते व्रत तुम्हाला फलित ठरणार आहे. त्याबरोबरच तुमचे मन हलके वाटेल आणि प्रसन्न वाटेल. संध्याकाळच्या वेळी मंत्रजप आवर्जून करायचा आहे. संध्याकाळी घरातील देवाजवळ गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे आणि दिव्यासमोर बसून शांतपणे ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील 108 वेळा जप करू शकता. सोमवार असल्यामुळे ओम नमः शिवाय हाच मंत्र आवर्जून जप करा. शिव आणि पार्वती हे आदर्श दाम्पत्याचे प्रतीक आहेत. त्यांच्या स्मरणाने घरातील नकारात्मकता दूर होते आणि तसेच घरामध्ये सुगंधित धूप किंवा कापूर नक्की जाळावा, ज्यामुळे घरातील वातावरण हे शुद्ध आणि पवित्र होते. तर पुराणामध्ये माता सावित्रीचे उदाहरण अतिशय महान सांगितले गेलेले आहे. तिचा पती सत्यवान त्याचे प्राण तिने परत आणण्यासाठी यमराजाकडे संवाद साधला आणि आपल्या बुद्धीच्या आणि श्रद्धेच्या आणि समर्पणाच्या जोरावर तिने मृत्यूच्या दारातून पतीला परत आणले आहे. इतका महत्त्वाचा हा दिवस आहे. सावित्री ही केवळ एक ऐतिहासिक स्त्री नसून तर ती अढळ आत्मविश्वास आणि प्रेमाचे प्रतीक देखील मानली जाणारी आहे. तिचे जीवन आपल्याला एक खूप मोठा धडा शिकवते. संसार टिकवण्यासाठी दोघांचेही प्रयत्न आवश्यक असतात, परंतु सुरुवातीला कोणाला तरी एक पाऊल पुढे टाकावेच लागते. कोणतेही नाते पूर्णपणे संपत नाही, पण त्यामध्ये प्रेम महत्त्वाचे आहे. त्या नात्यात प्रेमाची एक छोटीशी ज्योत जर शिल्लक असेल तर तिला तुम्ही श्रद्धेने, संयमाने पुन्हा प्रज्वलित करू शकता.
आणि तुम्ही जर घरामध्ये जितके प्रसन्न राहाल तितकं तुमचं घर सुखसमाधानाने नक्कीच भरेल. समस्या सर्व दूर होतील. या दिवशी फक्त उपवास करू नका, तर रात्री झोपण्यापूर्वी पती पत्नीने एकमेकाशी मनामध्ये कृतज्ञता ठेवायची आहे. दिवसभरात देखील एकमेकांचे विषयी चांगल्या गोष्टी आठवायच्या आहेत आणि आयुष्यभरच तुम्ही एकमेकांविषयी कृतज्ञता ठेवली तर तुमचा संसार नक्कीच सुखाचा होणार आहे. आपण अनेकदा फक्त चूक हा लक्षात ठेवतो, पण समोरच्या व्यक्तीचे प्रयत्न विसरून जातो. असे करायचे नाही आहे. तो तुमचा पती देखील तुमच्या घरासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी धडपडत असतो आणि तुम्ही देखील त्याचा सुखी संसार होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. तर तुम्ही दोघेही एकमेकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुमच्या घराला, तुमच्या मुलांना चांगले संस्कार लागण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये नक्कीच सकारात्मकतेचा प्रभाव होऊन सकारात्मक वातावरणामध्ये जर घरात धनसंपत्ती, आर्थिक प्राप्ती होण्यासाठी आणि लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये राहण्यासाठी नक्कीच तुमच्या दोघांचे प्रयत्न हे खूप जास्त असतात, शर्तीचे प्रयत्न असतात. तर तुम्ही घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवा आणि हा उपाय नक्की करा. तुम्हाला निश्चितच फलित ठरणार आहे. सर्व समस्या दूर होतील. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. ज्या घरामध्ये स्त्रियांना मासिक धर्म असेल त्यांना हा उपाय करता येणार नाही. त्या सोडून इतर कोणीही केलं तरी चालेल. सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही. माहिती आवडल्यास लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.